सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं एका 2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करून घेऊया. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माहिती आहे आपण प्रिन्सिपल ऑफ द पॅरलल ऍक्सिस थेरम अँड द प्रिन्सिपल ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, बरोबर आहे, या दोन गोष्टी आपण स्टडी केल्या. तर प्रिन्सिपल ऑफ द पॅरलल ऍक्सिसचा थेरम होता I0 = IC प्लस MH² आणि प्रिन्सिपल ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम परपेंडिक्युलर ऍक्सिसचा थेरम होता IZ = IX प्लस IY. ओके, तर याचे आपण स्टेटमेंट पण बघितले होते मागच्या लेक्चरमध्ये. तर याच्यानंतर आज आपण स्टडी करणार आहोत रिलेशन बिटवीन द अँग्युलर मोमेंटम अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन द टॉर्क अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया. हे दोन इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहेत, आज आपण स्टडी करणार आहोत. मला वाटते बहुतेक आज आपला चॅप्टर एंड होईल. यस, व्हायला पाहिजे. चला ठीक आहे. तर 2-2 मार्काचे डेरिव्हेशन आहेत, तेवढे काही हार्ड नाहीये, एकदम इझी आहेत, एकदम इझी. तुम्हाला सांगू का, तुम्ही राजांनो रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन बघितलं? ओके, कुठे बघितलं? पहिल्या चॅप्टर मध्ये, बरोबर आहे. म्हणजे जो चॅप्टर आपला चालू आहे याच्यामध्येच आपण डिस्कस केलं रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन. काय तर रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू 1/2 I ω². कुठं आलतं? ओके, एक मिनिट तुम्हाला दाखवतो आपण कुठं सॉल्व्ह केलं डेरिव्हेशन. सो या ठिकाणी बघा, this is the obtain the expression for the rotational kinetic energy of the object. So या ठिकाणी आपण rotational kinetic energy equals to 1/2 I ω², बरोबर आहे. सो हे डेरिव्हेशन ऑब्टेन करण्यासाठी आपण जी मेथड यूज केली याच मेथडचा यूज करून आज आपल्याला रिलेशन बिटवीन द अँग्युलर मोमेंटम, फक्त लक्ष असू द्या अँग्युलर मोमेंटम असं काही ना काही असतं. ओके, सो अँग्युलर मोमेंटम काय असतो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, टेन्शन घ्यायचं अजिबात नाहीये. ओके, सो या ठिकाणी रोटेशनल कायनेटिक एनर्जी प्रमाणेच आपण डेरिव्हेशन बघणार आहोत, ज्याचं नाव आहे, पहिल्यांदा आपण काय करूया, यस, कशाचं डेरिव्हेशन घ्यायचं पहिल्यांदा, अँग्युलर मोमेंटमचं घ्यायचं. ओके ठीक आहे. सो या ठिकाणी टायटल लिहा, क्वेश्चन लिहा, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन. सो राईट डाऊन द क्वेश्चन्स, माझ्यासोबत तुम्ही क्वेश्चन लिहा. हा, सो ऑब्टेन द रिलेशन बिटवीन, थेरम राहिलाय, काय राहिलं रे? पॅरलल ऍक्सिस थेरम प्रूव्ह करायचा. पॅरलल ऍक्सिस थेरम आपला झाला ना, हे काय पॅरलल ऍक्सिस थेरम झालाय? कोण बोलतोय? आदित्य. आदित्य, आदित्य तू अब्सेंट होता त्या दिवशी, झाला आपला पॅरलल ऍक्सिस थेरम झालेला आहे काय, या ठिकाणी मी घेतलेला आहे. काय रे, झाला का रे बाकीचे? येस सर. यस, बघा झालेला आहे. ओके ठीक आहे, मी रेकॉर्ड लेक्चर केलेलं आहे, समजा जर तू नसेल तर ते लेक्चर बघू शकतोस, मी ग्रुपला लिंक सेंड करतो. ओके, डोंट वरी अबाउट दॅट. चला ठीक आहे. हा, काही जर समजा अडचण असेल त्याच्यामध्ये तू नंतर विचारू शकतोस मला. आपण काय करणार आहे बघा, आता आपण सुरुवात उशिरा केलेली आहे, जवळपास सप्टेंबर महिन्यात चालू आहे सुरुवात आपली, जवळपास आय थिंक मार्च महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होती, बट झालेली नाहीये काही कारणास्तव, यू ऑलरेडी नो दॅट. ओके, स्टार्टिंगला आपण लवकर लवकर, म्हणजे तेवढं आपली स्पीड पण फास्ट नाही, सर्वांना माहित आहे. आपण जेवढं होईल तेवढं ओके वेळ देऊन आपला आधीपर्यंत सिलेबस कम्प्लीट करूया, त्याच्यानंतर आपण वन शॉट लेक्चर्स घेणार आहोत, न्यूमरिकल्स घेणार आहोत, सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. ओके, हा, फक्त तुम्ही तयार राहा, जेवढं सांगितलंय तेवढं रोजच्या रोज करत चला. चला ठीक आहे, बघा या ठिकाणी आपण क्वेश्चन लिहित आहोत, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन द, सो राईट डाऊन द क्वेश्चन, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन angular momentumला आपण, एक मिनिट, अँग्युलर मोमेंटमला आपण कशाने इंडिकेट करत असतो, कॅपिटल लेटर एल न. ऑब्टेन द रिलेशन बिटवीन अँग्युलर मोमेंटम अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया, याचं आपल्याला राजांनो काय करायचंय, डेरिव्हेशन ऑब्टेन करायचंय, घाबरायचं अजिबात नाहीये, बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे कालच गौरी पूजन झालेले आहे आणि सर्वांनी असे भरभरून लाडू खाल्लेले आहेत. ओके, त्याच्यामुळे काही घाबरायचे कारणच नाहीये, कारण की लक्ष्मीचा प्रसाद तुमच्या पोटामध्ये गेलेला आहे. आता डेरिव्हेशन असे सुटणार आहेत,
बघायचं कामच नाही. ओके, सर्वात सुंदर डायग्राम आहे. एक डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे, तर पेन चेंज करून घेऊ का? बघा, तुम्हाला क्वेश्चनचा मेन समजला का रे? ऑब्टेन द रिलेशन बिटवीन द, रिलेशन फाइंड आउट करायचंय. कशाचं रिलेशन फाइंड आउट करायचं सर? अँग्युलर मोमेंटम अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षामध्ये अँग्युलर मोमेंटम काय असतं डिटेलमध्ये स्टडी करूया, डोंट वरी. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी बघा एक डायग्राम महत्वाची आहे. सो ड्रॉ दिस डायग्राम. तर या ठिकाणी यस, माईक कुणाचा चालू आहे? यस, प्लीज माईक बंद करा. विद्या मॅम, तुमचा माईक चालू आहे. ओके, हा बघा रे, डायग्राम महत्वाचे बरं. बघा या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ करत आहे. दिस इज द रिजिड बॉडी. तुम्हाला काय करायचंय, एक इरेग्युलर शेपची तुम्हाला एक रिजिड बॉडी घ्यायची आहे. ओके, अशी तुम्ही बॉडी घेतली. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे द एव्हरी बॉडी, ईच अँड एव्हरी बॉडी इज कन्सिस्ट ऑफ द एन नंबर ऑफ पार्टिकल्स. ओके, हॅव्हिंग द मासेस. सो या ठिकाणी एक ऍक्सिस ऑफ रोटेशन घेऊया. सो या ठिकाणचा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो हा घेतलेला आहे. आणि याला थोडं मी जरा खाली घेतो जेणेकरून व्यवस्थित होईल. आणि ही जी बॉडी आहे ही या ऍक्सिस भोवती फिरत आहे, जी की कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने फिरत आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला माहित आहे ईच अँड एव्हरी बॉडी इज कन्सिस्ट ऑफ द एन नंबर ऑफ पार्टिकल्स. ओके, समजा आपण पहिला पार्टिकल घेतला, या ठिकाणी आपण M1 घेतला. त्याचा मास किती रे? त्याचा मास आहे M1 आणि त्याचं डिस्टन्स कुठून? त्याचं डिस्टन्स कुठून? फ्रॉम दी ऍक्सिस ऑफ रोटेशन. दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो या ठिकाणी R1 घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड पार्टिकल घेतलेला आहे ज्याचं मास आहे M2 आणि याचं डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन इज द R2. ओके, त्याच्यानंतर आपण थर्ड पॉइंट घेतलेला आहे. ओके, ज्याचं मास आहे राजांनो किती आहे? M3 आहे. ऑफकोर्स यार असणारच आहे कारण की आपण थर्ड पॉइंट घेतलेला आहे. त्याच्यानंतर राजांनो आपण लास्ट पॉइंट घेतला, याचं मास आहे Mn आणि याचं डिस्टन्स किती आहे? Rn आहे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर आहे. इथपर्यंतच्या गोष्टी सर्वांना क्लिअर आहेत. मग त्याच्यानंतर मला सांगा याची जी लिनियर व्हेलॉसिटी असते. ओके, आता याची लिनियर व्हेलॉसिटी किती असते? या ठिकाणी V1 असते. ओके, याची लिनियर व्हेलॉसिटी किती असते? या ठिकाणी V2 असते. याची लिनियर व्हेलॉसिटी किती असते? या ठिकाणी V3 असते. आणि याची लिनियर व्हेलॉसिटी किती असते? या ठिकाणी Vn असते. बिकॉज लिनियर व्हेलॉसिटी काय होते प्रत्येक पॉइंटला वेगवेगळी असते. आता याचं जे डिस्क्रिप्शन आहे ना, याचं डिस्क्रिप्शन मी व्यवस्थितपणे लिहून दिलेलं आहे आपल्या नोट्स मध्ये आणि नोट्स तुम्हाला मी सेंड केलेल्या आहेत. ओके, नोट्स मध्ये एकदम व्यवस्थितपणे लिहून दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला काय लिहायचंय? एक मिनिट, वेर इज द हायलायटर? चल भाई तू किधर जा रहा है? ओके, बघा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला काय लिहायचंय? द रिजिड बॉडी इज कन्सिस्ट ऑफ द n नंबर ऑफ पार्टिकल्स हॅव्हिंग द मासेस M1, M2, M3 अप टू द Mn and distances R1, R2, R3 so on up to the Rn from the axis of rotation. Let omega be the, omega म्हणजे सर्वांना माहित आहे काय आहे ओमेगा? Omega being the angular velocity of the object and it is rotating with a constant angular velocity from the axis of rotation. Okay, let V1, V2, V3 and Vn are the linear velocities of the each and every particles. Okay, त्याच्यानंतर या ठिकाणी मला सांगा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लिनियर वेलोसिटी काय असते? सर्वात पहिल्यांदा आपण घेऊया लिनियर वेलोसिटी किंवा मग आपण काय करूया या ठिकाणी लिनियर मोमेंटम घेऊया. बरं जाऊ द्या, या सर्व गोष्टी डिस्कस करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय सांगणार होतो ते आपलं विसरलंच. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतं बघा. तुम्हाला लिनियर मोमेंटम माहित है क्या? व्हाट इज मीन बाय लिनियर मोमेंटम? हाँ सर हमें पता है लिनियर मोमेंटम को हम P से इंडिकेट करते हैं और P इक्वल्स टू होता है इट इज द प्रोडक्ट ऑफ द मास अँड वेलोसिटी. बरोबर आहे. जर मास आणि वेलोसिटी याचा समजा आपण जर प्रोडक्ट घेतला, याचं आपण मल्टिप्लिकेशन केलं, सो दॅट मल्टिप्लिकेशन इज कॉल्ड एज द लिनियर मोमेंटम. याला काय म्हणायचं? लिनियर मोमेंटम म्हणा किंवा जस्ट मोमेंटम म्हणा. ओके, मास इंटू वेलोसिटीला. आणि याला समजा तुम्ही परपेंडिक्युलर डिस्टन्स न मल्टिप्लाय केलं, सो दिस विल बिकम द अँग्युलर मोमेंटम. इथे लक्षामध्ये? ओके, चला जास्त मी तुम्हाला कन्फ्यूज करणार नाही. या ठिकाणी लिनियर मोमेंटम म्हणजे काय? हाँ सही बात है सर, लिनियर मोमेंटम मतलब होता है मास एंड वेलोसिटी का मल्टीप्लिकेशन. ये बात हमें पता है सर.
ओके तो भैया अगर आपने लीनियर मोमेंटम को परपेंडिकुलर डिस्टेंस से मल्टीप्लाई किया सो ये एक नई क्वांटिटी हमें मिल रही है और उस नए क्वांटिटी को हम बोल रहे हैं एंगुलर मोमेंटम बोल रहे. क्या बोल रहे? एंगुलर मोमेंटम. काय म्हणतो आपण त्याला? अँगुलर मोमेंटम म्हणतो. आलं लक्षामध्ये? ओके सो या ठिकाणी आपल्याला एल म्हणजे अँगुलर मोमेंटम असतं आणि आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. सो याच्यामधलं रिलेशन काय असतं हे रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके क्वेश्चन सर्वांना व्यवस्थित समजलाय काय? असं होणार नाही क्वेश्चन मग चाललंय कुठेतरी, आन्सर चाललंय कुठेतरी, तुम्ही चाललंय कुठेतरी, अशा गोष्टी होऊ नये. चला ठीक आहे, व्यवस्थित सर्वांना सगळ्या गोष्टी अंडरस्टँड झालेल्या आहेत. ओके यस यस ऑर नो? यस सर. यस दॅट्स ग्रेट. चलो ठीक आहे स्टार्ट करेंगे. तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण आता काय करूया? यस सर्वात पहिल्यांदा मी याला आता करतो रफ 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 रफ. ओके तर बघा या ठिकाणी राजांनो आपण काय करूया? सर्वात पहिल्यांदा आपण लिनियर मोमेंटम फाइंड आउट करूया. प्रत्येक ऑब्जेक्टचा आपण लिनियर मोमेंटम फाइंड आउट करूया. सो लिनियर मोमेंटम ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट. सो या ठिकाणी बघा लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. सो फर्स्ट ऑब्जेक्टचं किंवा फर्स्ट पार्टिकल म्हणूया. या ठिकाणी फर्स्ट पार्टिकलचं लिनियर मोमेंटम काय असतं तर आपण P1 म्हणूया. त्याच्यानंतर विच इज इक्वल टू काय असतं M1 इंटू V1 असतं. मग त्याच्यानंतर मला एक गोष्ट सांगणार आहे रिलेशन बिटवीन द लिनियर वेलोसिटी अँड द अँगुलर वेलोसिटी. याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगता येईल का? रिलेशन बिटवीन द बघा लिनियर वेलोसिटी म्हणजे आपण V ने इंडिकेट करत असतो आणि अँगुलर वेलोसिटी म्हणजे ओमेगा. हाँ सर पता है लिनियर वेलोसिटी V और एंगुलर वेलोसिटी ओमेगा. ये चीजें तो पूरी पता है. ओके येते लक्षामध्ये. सो या ठिकाणी बघा आता काय होणार आहे बट ओके यहाँ पर बट आ गया है बट V इक्वल्स टू क्या होता है R इंटू ओमेगा. बरोबर आहे. हे आपण शिकलो होतं रिलेशन बिटवीन द लिनियर वेलोसिटी अँड द अँगुलर वेलोसिटी. V इक्वल्स टू R इंटू ओमेगा. सो या ठिकाणी बघा राजांनो V1 असल्यामुळे या ठिकाणी R1 येईल आणि ओमेगा काय आहे? ओमेगा कॉन्स्टंट आहे. याची व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये पुट अप करा. सो P1 इक्वल्स टू M1 इंटू V1 ची व्हॅल्यू काय आहे? R1 इंटू ओमेगा आलेली आहे. बरोबर आहे. सो या ठिकाणी आपण लिनियर मोमेंटम फाइंड आउट केलेला आहे. त्याच्यानंतर आता अँगुलर मोमेंटम फाइंड आउट करा फर्स्ट पार्टिकलचं. सो अँगुलर मोमेंटम एक मिनिट याला रब करतो. यस या ठिकाणी मी पेन घेतोय ब्लॅक कलरचा. आता व्हिडिओला थोडं स्टॉप करतो जेणेकरून मला या ठिकाणी पूर्णपणे स्पेस वापरायला भेटेल. तर आता बघा आपण लिनियर मोमेंटम फर्स्ट पार्टिकलचं फाइंड आउट केलं. कसं फाइंड आउट केलं? यस डेफिनेशन यार मास इंटू वेलोसिटी हमने फाइंड आउट किया है. ओके सो या ठिकाणी बघा सिमिलरली द अँगुलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. ओके फर्स्ट पार्टिकलचं तुम्हाला अँगुलर मोमेंटम फाइंड आउट करायचं आहे. मग राजांनो मी तुम्हाला आता सांगितलं अँगुलर मोमेंटम फर्स्ट असेल तर L1 ने इंडिकेट करत असतो आणि अँगुलर मोमेंटम आपण L ने इंडिकेट करत असतो आणि इट इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ द यस काय असतं R आणि P चं काय असतं यस मल्टिप्लिकेशन असतं. या ठिकाणी तुम्ही काय करा R इंटू P करा. सो या ठिकाणी फर्स्ट असल्यामुळे R1 इंटू P1 येणार आहे आणि P1 ची व्हॅल्यू सर्वांना माहिती आहे वरच्या इक्वेशन मध्ये काय आहे. या ठिकाणी R1 इंटू या ठिकाणी काय येणार आहे M1 R1 इंटू ओमेगा. सो R1 इंटू R1 काय येणार आहे R1 चा स्क्वेअर. सो R1 स्क्वेअर नंतर लिहितो M अगोदर लिहितो. सो या ठिकाणी दिस इज द लक्षात यायले का दिस इज व्हॉट दिस इज द angular momentum of the first particle that is the L1 equals to M1 R1 square into omega. यस आलं लक्षामध्ये. सो आता आपण काय करूया राजांनो सिमिलरली आपण सेकंडचं फाइंड आउट करूया. त्याच्यानंतर आपण थर्डचं फाइंड आउट करूया. फोर्थचं फाइंड आउट करूया. अप टू द आपण लास्ट पार्टिकलचं फाइंड आउट करूया. ओके त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय काहीच करायचं नाहीये. काय करायचंय काहीच करायचं नाही. सिंपल सी एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. काय करायचंय सिमिलरली तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय. काय लिहायचंय सिमिलरली. क्या बात है सर सिमिलरली ये तो शब्द हमें बहुत अच्छा लगता है. ओके तर बघा या ठिकाणी सिमिलरली तुम्हाला लिहायचंय सिमिलरली फॉर सेकंड त्याच्यानंतर थर्ड अँड सो ऑन फॉर द nth पार्टिकल. ओके तसंच आपण सेकंड थर्ड आणि nth पार्टिकल साठी फाइंड आउट करूया. मग सिमिलरली मी या ठिकाणी L2 इक्वल्स टू आता डायरेक्ट लिहू शकतो का M2 इंटू R2 स्क्वेअर इंटू ओमेगा. काय केलं रे फक्त काहीच नाहीये. लक्ष द्या इकडं. हा बघा काय केलंय मी अरे हो का L1 ला मी L2 लिहिलंय. सही बात आहे सर M1 ला मी M2 लिहिलंय.
R2 ला मी सॉरी R1 स्क्वेअरला मी R2 स्क्वेअर लिहिले आणि ओमेगाला मी ओमेगा लिहिले. म्हणजे मी काय केलंय, फॉर द सेकंड पार्टिकल साठी मी अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट केले. तसंच मला सांगा राजांनो, L3 काय येईल? 2 ला 3 रिप्लेस करा. ओके, या ठिकाणी M3 येईल, त्याच्यानंतर हे R3 चा स्क्वेअर येईल इंटू ओमेगा येईल. तसंच आपण सो ऑन फॉर द लास्ट पार्टिकल घेतलं, NN इक्वल्स टू राजांनो काय येणार आहे, LN इक्वल्स टू MN इंटू या ठिकाणी काय येणार आहे, यस. ओके, एक मिनिट. या ठिकाणी बघा MN इंटू RN चा स्क्वेअर इंटू ओमेगा येणार आहे. म्हणजे आपण सेकंड, थर्ड आणि लास्ट पार्टिकल साठी म्हणजे nth पार्टिकल साठी आपण अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट केलं, बरोबर आहे. आता मला सांगा, आपल्याला टोटल अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करायचंय. मग टोटल अँग्युलर मोमेंटम आपण कसं फाइंड आउट करणार आहोत? यस, कसं फाइंड आउट करणार? ऍडिशन करणार आपण सगळ्याची. करा. सो या ठिकाणी पेन चेंज करू द्या मला. या ठिकाणी बघा आता, चला ठीक आहे, तुमच्या मनावर, या सगळ्या गोष्टी तुमच्या मनावर आहेत, काहीच गोष्ट माझ्या मनावर नाही. ओके, तुम्ही म्हणले सर ग्रीन कलरचा पेन घ्या, बरं ठीक आहे, ग्रीन कलरचा. त्याच्या आणखीन काय म्हणला, सुबोध म्हणला की सर ग्रीन कलर नको, आता ब्ल्यू कलर घ्या, ब्ल्यू कलर घेतला. ओके, सगळ्या गोष्टी म्हणजे A to Z गोष्टी तुमच्या मनावर आहेत. ओके, या ठिकाणी बघा आता मला सांगा टोटल अँग्युलर मोमेंटम. सो टोटल अँग्युलर मोमेंटम is given by सो या ठिकाणी बघा टोटल अँग्युलर मोमेंटम L. ओके, अँग्युलर मोमेंटम L आहे ना, सो L इक्वल्स टू असं म्हणू शकतो का, सगळ्यांची ऍडिशन. ओके, L1 L2 L3 अप टू द Ln, म्हणजे L1 प्लस L2 प्लस L3 प्लस सो ऑन अप टू द Ln. ओके, सो या ठिकाणी मग फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. L1 ची व्हॅल्यू M1 R1 स्क्वेअर इंटू ओमेगा प्लस या ठिकाणी M2 R2 स्क्वेअर इंटू ओमेगा प्लस त्याच्यानंतर M3 R3 स्क्वेअर. काय केलं रे? काहीच नाही, मी L1 L2 L3 अँड Ln च्या व्हॅल्यू पुटअप केलेल्या आहेत, ज्या की आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेल्या आहेत वर, बरोबर आहे. तुम्ही वर क्रॉस चेक करू शकता. या ठिकाणी येणार आहे शेवटी सगळ्यात. ओके, एक मिनिट, याला मी ऍडिशन साइन थोडं अगोदर देतो, काय हरकत नाही. या ठिकाणी MN येणार आहे, RN चा स्क्वेअर येणार आहे इंटू ओमेगा येणार आहे. ओके, मग मला सांगा या ठिकाणी M1 R1 स्क्वेअर. मग मला सांगा राजांनो, ओमेगा कांस्टेंट आहे का रे? हाँ सर, सही बात है. ओमेगा मुझे यहाँ पर M1 R1 के साथ भी दिख रहा है, M2 R2 के साथ भी दिख रहा है, मतलब हर जगह पर ओमेगा है. ओके, तर मी या ठिकाणी ओमेगा जर समजा कॉन्स्टंट घेतलं, सो व्हॉट इज इनसाइड द ब्रॅकेट, या ठिकाणी M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर, त्याच्यानंतर या ठिकाणी M3 R3 स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस या ठिकाणी MN RN स्क्वेअर इंटू मी इन ब्रॅकेटच्या बाहेर काय घेणार आहे, ओमेगा घेणार आहे. ओके, आणि या सर्व गोष्टीला मी रिप्लेस करू शकतो समेशन ऑफ MI स्क्वेअर ऍज I व्हॅरी फ्रॉम 1 to N, असं मी रिप्लेस करू शकतो शॉर्ट मध्ये मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये. ओके, समजा या ठिकाणी तुम्हाला थोडं वेगळं जरी वाटत असेल, कारण हे समेशन म्हणजे ना, हे मॅथ मध्ये, आता ज्यांचं मॅथ नाहीये ते म्हणून म्हणतात सर हे कशाला आलं मॅथ मध्ये, म्हणजे यांचं काही काम आहे का? हा, यांचं काम आहे. तुम्हाला सांगू का, फिजिक्स इज द किंग ऑफ सायन्स वाईल मॅथमॅटिक्स इज द क्वीन ऑफ द सायन्स. ओके, म्हणजे मॅथमॅटिक्सचा आपण युज करून फिजिक्स मध्ये आपण त्याचं ऍप्लिकेशन करत असतो. ओके, सो या ठिकाणी बघा आता हे झालं समेशन ऑफ द MI स्क्वेअर ऍज I व्हॅरी फ्रॉम 1 to N. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, असं काही टुकुर मुकुर बघायचं काम नाहीये. सो या ठिकाणी याला रिप्लेस करतो मी I न. यस, सो दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज दिस इज, यस करेक्ट. ओके, सो या ठिकाणी बघा काय केलंय मी, समेशनच्या टर्मला मी लिहिलंय I इंटू ओमेगा ऍज इट इज अँड दिस इज द L. ओके, सो दिस इज द फायनल रिलेशन बिटवीन द एंगुलर मोमेंटम. L मीन्स व्हॉट? L मीन्स द एंगुलर मोमेंटम. सही बात आहे सर. ओके, और I म्हणजे काय राजांनो? I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे L इक्वल्स टू I ओमेगा आहे दोघांमधलं रिलेशन. कुणाकुणामधलं? अँगुलर मोमेंटम अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया, या दोघांमधलं रिलेशन काय आहे? L इक्वल्स टू I इंटू ओमेगा. ओके, चला ठीक आहे, व्यवस्थित तुम्हाला लिहून घ्यायचंय. मला वाटतंय लिहून द्यायची काही गरज नाहीये. आज आपण पुढचं डेरिव्हेशन घ्यायला पाहिजे, कारण की लवकरात लवकर आपल्याला चॅप्टरला एंड करायचंय. आणि हे नोट्स तुम्हाला मी देणारच आहे, रनिंग नोट्स देणार आहे. त्याच्यानंतर ज्या फेअर नोट्स आहेत त्या पण तुम्हाला ऑलरेडी पाठवलेल्या आहेत. ओके, तुम्ही काय करा, फेअर नोट्स मधून पूर्ण सगळ्या गोष्टी एकदा लिहून काढा. चला ठीक आहे, गोष्ट लक्षात येते तुमच्या. ओके, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आता आपल्याला क्वेश्चन जर सर्वांच्या लक्षात आला असेल, त्याच्यानंतर क्वेश्चनची डायग्राम सोल्युशन जर लक्षात आला असेल तर मला लगेच सांगा, नाहीतर काही जरी अडचण असेल तर लगेच विचारा. ओके,
यस, बी फास्ट. नो सर, नो डाउट. ओके गुड. बाकीच्यांना कोणाला काही डाऊट घाबरायचं नाही यार. नो सर. यस, ग्रेट. ओके. यस, तन्वीर. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, हे फॉर्म्युला जो आहे, फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट यार. एल इक्वल्स टू आय ओमेगा, हा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर आपण काय स्टडी करणार आहोत, सेम टाईपचा आपण क्वेश्चन स्टडी करणार आहोत. बघा, सेम डायग्राम आहे, फक्त काही चेंजेस आहेत. एक मायनर चेंजेस आहेत आणि ते मायनर चेंजेस आपल्याला या ठिकाणी करायचे. क्वेश्चन मध्ये मायनर चेंज काय आहे बघा, या ठिकाणी आहे ऑब्टेन द रिलेशन बिटवीन द अँगुलर मोमेंटम, हा जो शब्द आहे, हा शब्द या ठिकाणी नाहीये. ओके, मग या ठिकाणी कोणता शब्द आहे राजांनो? या ठिकाणी आहे टॉर्क. या ठिकाणी काय आहे? टॉर्क. ओके, त्याला आपण टाऊ म्हणतो. अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया, फक्त अँगुलर मोमेंटमला रिप्लेस करायचं तुम्हाला टॉर्क, बाकी सर्व गोष्टी ऍज इट इज. ओके, हा डायग्राम मध्ये काय चेंजेस आहे सांगतो. ओमेगाला तुम्हाला रिप्लेस करायचंय या ठिकाणी अल्फानं, कारण की त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन आहे. बरोबर आहे. ओके, सो या ठिकाणी क्वेश्चन लिहा. 2 मार्काचा क्वेश्चन आहे आणि या 2-3 क्वेश्चन पैकी एखादा क्वेश्चन फिक्स बोर्डाच्या एक्झाम मध्ये असतो बरं. यस, ओके. फर्स्ट चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की मोठा चॅप्टर आहे आणि त्याच्यासोबत 7 मार्काचं वेटेज आहे. सो या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे. ओके, चॅट बॉक्स मध्ये अंकुश मुनकर, अंकुश. यस, दॅट्स ग्रेट. ओके, चला ठीक आहे. हा, तर त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन लिहायचा आहे. क्वेश्चन तुम्हाला काय लिहायचंय बघा, एकच मिनिट. क्वेश्चन तुम्हाला लिहायचा आहे, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन, सेम टाईपचा क्वेश्चन आहे. ऑब्टेन द रिलेशन बिटवीन, रिलेशन बिटवीन कशामध्ये रे? टॉर्क. ओके, टॉर्क अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. यस, सही बात आहे सर, मोमेंट ऑफ इनर्शिया. हा, आता या ठिकाणी मी काय करणार आहे, व्हिडिओ स्टार्ट करणार नाही, कारण की व्हिडिओ जर स्टार्ट केला ना तुम्ही घेऊन पळून जाता. का सांगू का? अरे यार, ठीक दिसतंय, तेवढं बी नाही, कारण की लाईट गेलेली आहे आणि मला वाटलं बरं ठीक आहे, याला बंदच करतो मी, कारण की बाकी जण कोणी बोलतील तुम्ही पळून जायचं. ओके, हा तसं काही नाही, मीच आहे. ओके, लक्षात आलं का? ऑब्टेन द रिलेशन बिटवीन द टॉर्क अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया. नाही नाही, अरे मुलांना आजकाल कसं आहे, भीतीचं वातावरण काय झालेलं आहे, भूत म्हणलं की घाबरून पळून चालले तर. ओके, उद्या क्लासला जायचे नाही, काय सांगा. याला एक लक्षामध्ये तुम्हाला ऑब्टेन द रिलेशन, ते भूत जाऊ दे रे, इकडे लक्षात आलं की तुम्हाला ऑब्टेन द रिलेशन बिटवीन द टॉर्क अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया. काय केलं इकडं? हा सर, करेक्ट, अँगुलर मोमेंटमला रिप्लेस केलंय टॉर्क में, बस, बाकी काय फरक आहे का? नाही. ओके, चला या ठिकाणी डायग्राम महत्वाचे आहे, डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. सो या ठिकाणी डायग्रामला मी कॉपी पेस्ट करू का? ओके, चला ठीक आहे, कॉपी पेस्ट करायचे आणि काही मायनर चेंजेस आहेत, ते मायनर चेंजेस तुम्हाला मी सांगणार आहे काय आहेत मायनर चेंजेस. ओके, सो इसको मैं करता हूं कॉपी. यस, ये हो गया कॉपी, हो जावे, चल. आणि या ठिकाणी झालं हे पेस्ट. कोणती पेस्ट? अरे ब्रश करायची पेस्ट नाही, आपलं पेस्ट कम्प्युटरचा. चला ठीक आहे, कुठं कुठं डोकं लावता तुम्ही. हे बघा रे, आता हे बघा, हे आर्टिकल बिर्टिकल कट करतो मी. त्याच्यानंतर हे पार्टिकल कट करू का? चला ठीक आहे, तुमच्या मनावर. या ठिकाणी हे जे V1 V2 आहे ना, याला कट करून टाका. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट टाकायची. ओके, सांगू तुम्हाला गोष्ट काय असतं बघा. या ठिकाणी हा बघा, या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय अल्फा राजांनो, या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय, बाकी सर्व ऍज इट इज. या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय लिनियर ऍक्सेलरेशन an, कारण की nth पार्टिकल आहे ना. चला ठीक आहे, पहिल्या पार्टिकल पासून या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय A1 राजांनो, या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय A2, या ठिकाणी A3 आणि लास्टला AN लिहायचे, बाकी सर्व गोष्टी ऍज इट इज. ओके, लक्षामध्ये. यस, डिस्क्रिप्शन वगैरे सर्व ऍज इट इज, फक्त या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय अल्फा विथ अँगुलर ऍक्सेलरेशन, लेट A1, A2, A3 and up to the AN are the linear accelerations of the object when it is revolved or when it is rotating about the axis, that is passing through the itself. Okay, लक्षात आलं का? डायग्राम मध्ये काय चेंजेस, डिस्क्रिप्शन कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय हे बघा. डिस्क्रिप्शन मध्ये जास्त वेळ खर्च करायचा नाही. काही मुलांचं कसं असतं, आयुष्यभर ते डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे गुंतलेलं असतं आणि शेवटी परीक्षा संपायला आलेली असते, परीक्षा आता उद्यावर आली असते तरी ते डिस्क्रिप्शन पाठ करत असतात आणि त्यांना डेरिव्हेशनचं काही येत नाही आणि मार्क पण पडत नाहीये. ओके, चला ठीक आहे, गोष्ट लक्षात आहे तुमच्या.
काही डाऊट असेल तर विचारा लगेच, मला लगेच पुढे जाता येईल. No, sir. यस, गुड. मुनकर, एनी डाऊट? देन शीतल, सानिया. यस, ऑल राईट, सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत. ओके. हा बघा रे, या ठिकाणी तुम्हाला आता काय करायचं, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मी काय करतो, आता पहिल्यांदा फोर्स फाइंड आउट करतो. ओके, या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे, फोर्स फाइंड आउट करायचा आहे. येस, ग्रेट. ओके, सो फोर्स ऍक्टिंग ऑन द, चला पेन चेंज करू. ओके, फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल. ओके, फर्स्ट पार्टिकल वर फोर्स कोणता ऍक्ट होतो तुम्हाला स्टडी करायचा आहे. सो फर्स्ट पार्टिकल वर फोर्स मला सांगा, F1 इक्वल्स टू फोर्सचा बेसिक फॉर्म्युला यार, मास इंटू एक्सेलरेशन, बरोबर आहे. दॅट इज द ma, दॅट इज द फादर इक्वल्स टू मदर. हा, असं तुम्ही म्हणू शकता. ओके, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी F मीन्स फादर आणि ma मीन्स मदर असं म्हणू शकता. हा, सो या ठिकाणी F1 इक्वल्स टू M1 इंटू A1. ओके, ही गोष्ट सर्वांना माहित आहे. हाँ सर, ये तो हमने 9th स्टैंडर्ड से स्टडी करते आ रहे हैं. 9th स्टैंडर्ड में स्टडी किया था, 10th में स्टडी किया था, 11th में भी स्टडी किया है और 12th में भी स्टडी कर रही है ये फॉर्म्युला. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट म्हणजे ऑब्झर्व झाली असेल, रिअलाइज झालेली असेल. जस्ट फिजिक्स इज यार व्हेरी सिम्पल. ओके, सो या ठिकाणी बघा, मला सांगा 9वीचा कन्सेप्ट तुम्हाला सेम येतोय, म्हणजे फिजिक्स इझी आहे का नाही? आदित्य जाधव सर, डिस्क्रिप्शन सांगा. आदित्य सेम डिस्क्रिप्शन लिहायचंय. मला सांग राजा, या ठिकाणी तुला डायग्राम मध्ये काय दिसतंय मला सांग. डिस्क्रिप्शन स्वतःहून बनवायचंय. हा, अल्फा दिसतंय बस. त्याच्यानंतर M1 M2 M3 MN दिसतंय. ओके, त्याच्यानंतर R1 R2 R3 RN दिसतंय. करेक्ट. त्याच्यानंतर A1 A2 A3 AN दिसतंय. राईट. मग मला सांग, आता तुम्हाला काय लिहायचं, कन्सिडर अ रिजिड बॉडी इज रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस with angular velocity, with angular acceleration alpha. त्याच्यानंतर let M1 M2 M3 up to the Mn be the masses of the n particles. किंवा त्याच्या अगोदर तुम्ही लिहू शकता, the every object is consist of the n number of particles having the masses M1 M2 M3 up to the Mn and distances R1 R2 R3 अप टू द Rn फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. बघा, आता डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला प्रत्येक वेळेस डिस्क्रिप्शन वेगळं सांगत आहे, कारण की जसं तुम्हाला आठवेल तसं तुम्हाला लिहायचंय. त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. ओके, म्हणजे तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला एक भाषण पाठ करायला दिलं. असं नाही की यार पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत, पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत तसंच भाषण आलं पाहिजे. नाहीये, भाषणचा मिनिंग सेम निघाला पाहिजे. करेक्ट. मग तसंच डिस्क्रिप्शन असतं आपलं. कळलं? हा, त्याच्यानंतर तुला काय लिहायचंय, आपलं हे जाधव, लेट A1 A2 A3 up to the AN are the linear accelerations of the each and every particle. ही गोष्ट तुम्हाला लिहायची आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय फोर्स ऍक्टिंग ऑन द फर्स्ट पार्टिकल. इथून आपलं डेरिव्हेशन, मेन सुरुवात, इथून तुम्हाला मार्क भेटतात. मेन डायग्रामला मार्क असतो, हा डिस्क्रिप्शनला अर्धा मार्क असतो. पण ते कधी मार्क असतो सांगतो तुम्हाला, जर समजा तुम्ही नापास होत असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मार्क देतात, आणि तो तुम्हाला मार्क देत नाही. तुम्ही जर टॉपर असाल तर तुम्हाला हे मेन गोष्टला मार्क देतात. हा, सो फोर्स ऍक्टिंग ऑन द फर्स्ट पार्टिकल या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली. कोणती गोष्ट सांगितली? बटची गोष्ट सांगितली. सो या ठिकाणी मला सांगा, ए इक्वल्स टू काय असतं रे? येस, एक्सेलरेशन इक्वल्स टू काय असतं? ए इक्वल्स टू, दॅट इज द रिलेशन बिटवीन द लिनियर एक्सेलरेशन अँड द अँग्युलर एक्सेलरेशन. ए इक्वल्स टू आर इंटू अल्फा असतं, बरोबर आहे. सो या ठिकाणी A1 which is equals to R1 into alpha. सो याची व्हॅल्यू वर पुट अप करा. सो या ठिकाणी बघा राजांनो, F1 इक्वल्स टू M1 इंटू या ठिकाणी काय येणार आहे? R1 इंटू अल्फा येणार आहे. करेक्ट. त्याच्यानंतर आता तुम्हाला टॉर्क फाइंड आउट करायचंय. सो या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय टॉर्क ऍक्टिंग ऑन द फर्स्ट पार्टिकल. मेन तुम्हाला टॉर्क फाइंड आउट करायचंय. सो या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय टॉर्क ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल. ओके, फर्स्ट पार्टिकल वर टॉर्क किती ऍक्ट होते? फर्स्ट पार्टिकल. मग सांगा बरं, या ठिकाणी टाऊ 1 इक्वल्स टू. सो मला सांगा, फोर्स आणि टॉर्क मध्ये रिलेशन काय आहे? सो दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, दिस इज द प्रोडक्ट ऑफ द फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सला आपण काय म्हणतो? टॉर्क म्हणतो. जसं आपण लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सला आपण काय म्हणतो? अँग्युलर मोमेंटम म्हणतो. मग तसंच या ठिकाणी परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू फोर्स, याला काय म्हणायचं? यस, टॉर्क म्हणायचं. सो या ठिकाणी टाऊ1 असल्यामुळे R1 इंटू F1 ची व्हॅल्यू पुट अप करा. सो या ठिकाणी R1 इंटू काय नाही राजांनो? M1 R1 इंटू अल्फा. सो या ठिकाणी M1
ऍज इट इज R1 इंटू R1 चा स्क्वेअर या ठिकाणी अल्फा ऍज इट इज. सो दिस इज द टाऊ वन, दॅट इज द टॉर्क ऍक्टिंग ऑन द फर्स्ट पार्टिकल. येते लक्षामध्ये? या सही बात आहे सर, बिलकुल करेक्ट. ओके, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पेन चेंज करतो आणि तुम्हाला लिहायचं आता सिमिलरली लिहायचंय, जसं आपण वरच्या डेरिव्हेशन मध्ये बघितलं का नाही? यस, बिलकुल. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय सिमिलरली. सो या ठिकाणी तुम्ही लिहा आता सिमिलरली, सही बात आहे. सो सिमिलरली the torque similar नंतर comma the torque acting on second comma third so on up to the nth particle. ओके, प्रत्येक पार्टिकल वर हा टॉर्क किती ऍक्ट होतोय तुम्हाला फाइंड आउट करायचंय. सो राजांनो या ठिकाणी टाऊ टू किती येणार आहे? सेकंड पार्टिकलचा आपण गोष्ट केली. सो या ठिकाणी मला सांगा टाऊ टू किती येणार आहे? सो या ठिकाणी टाऊ टू किती येणार आहे? यस, अरे फक्त तुम्हाला वन ला रिप्लेस करायचंय टू न. सो या ठिकाणी मी इथं वन होतं काय लिहिलं? टाऊ वन ला टाऊ टू लिहिलं. मग M1 ला काय लिहू मी? M2 लिहू. त्याच्यानंतर R1 ला काय लिहू? R2 स्क्वेअर इंटू अल्फा. त्याच्यानंतर सिमिलरली तसंच आपण टाऊ थ्री थर्ड पार्टिकल साठी काय येणार आहे या ठिकाणी? यस, काय येणार आहे? M3 इंटू R3 स्क्वेअर इंटू अल्फा. मग तसंच मला सांगा आता लास्ट पार्टिकल साठी काय येणार आहे? टाऊ एन. असंच लास्ट पार्टिकल साठी टाऊ एन इक्वल्स टू यस या ठिकाणी येणार आहे Mn इंटू Rn स्क्वेअर इंटू अल्फा येणार आहे. बरोबर आहे, या ठिकाणी दिस इज द अल्फा. ओके, आता मला सांगा टोटल टॉर्क तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर सगळ्यांची ऍडिशन करावं लागेल. बिलकुल, जसं आपण टोटल अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट केलं मग तसंच राजांनी या ठिकाणी बघा टोटल टॉर्क. सो या ठिकाणी मी आता पेन चेंज करतो, आपली ब्ल्यू कलरची सगळ्यात मस्त यार. बघा या ठिकाणी टोटल टॉर्क, चला ठीक आहे, या ठिकाणी बघा टोटल टॉर्क acting on the object. सो या ठिकाणी काय येणार आहे? ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. मग टाऊ इक्वल्स टू काय येणार आहे? टाऊ टोटल इक्वल्स टू प्रत्येकाचे ऍडिशन, दॅट इज द टाऊ वन प्लस टाऊ टू प्लस टाऊ थ्री प्लस सो ऑन प्लस टाऊ एन येणार आहे. बरोबर आहे? ओके, चला व्हॅल्यू पुट अप करा. टाऊ वन ची व्हॅल्यू किती रे? टाऊ वन ची व्हॅल्यू हा सर यहाँ पर था M1 R1 स्क्वेअर इंटू अल्फा प्लस या ठिकाणी येणार आहे M2 R2 स्क्वेअर इंटू अल्फा प्लस या ठिकाणी येणार आहे M3 R3 स्क्वेअर इंटू अल्फा प्लस सो ऑन प्लस या ठिकाणी येणार आहे Mn इंटू Rn स्क्वेअर इंटू अल्फा येणार आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी अल्फा अल्फा मला सांगा प्रत्येक गोष्टीमध्ये अल्फा कॉमन आहे. सही बात आहे सर. तर मग काय करा या ठिकाणी अल्फाला कॉमन घ्या. अरे आपल्याला घेता येईल ना, या ठिकाणी अल्फा आहे, या ठिकाणी अल्फा आहे, या ठिकाणी अल्फा आहे आणि या ठिकाणी अल्फाच आहे. मग अल्फाला कॉमन Yes, sir. घ्या. यस, M1 R1 स्क्वेअर प्लस या ठिकाणी M2 R2 स्क्वेअर प्लस या ठिकाणी M3 R3 स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस या ठिकाणी Mn Rn स्क्वेअर इंटू अल्फा. मग मला सांगा ही जी मधली टर्म आहे ब्रॅकेट मध्ये, याला मी असं शॉर्ट मध्ये लिहू शकतो MIRI स्क्वेअर ऍज I व्हॅरी फ्रॉम 1 to n. बरोबर आहे, याला मी काय करतो आता ब्रॅकेट मध्ये इंटू या ठिकाणी अल्फा आणि ब्रॅकेटच्या टर्मला मी I लिहू शकतो. यस, बिलकुल सही बात आहे. सो I अल्फा. तर फायनल जे आपलं रिलेशन आहे राजांनो काय येणार आहे? टाऊ इक्वल्स टू I अल्फा. So this is the final relation. This is the final relation. That is the tau equals to I alpha येणार आहे. Yes, आलं लक्षामध्ये? तर त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय this is the final expression. This is the final expression for. Okay, तुम्ही एवढं लिहू शकता किंवा this is the required derivation असं तुम्ही लिहू शकता. ओके, सो या ठिकाणी आय होप सर्वांना एकदम व्यवस्थित समजलेलं असेल. टाऊ इक्वल्स टू आय अल्फा आणि एल इक्वल्स टू आय ओमेगा हे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत, कारण की जेव्हा आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करतो तेव्हा या फॉर्म्युलाचा आपल्याला यूज होणार आहे. एल इक्वल्स टू आय इंटू ओमेगा आणि त्याच्यानंतर टाऊ इक्वल्स टू आय इंटू अल्फा. ओके, गॉट दिस? बरं ठीक आहे. हा मुनकर काय म्हणणं आहे?
रिपीट इन अ ब्रीथ एकदाच. ओके ठीक आहे. बघा शॉर्ट मध्ये तुम्हाला रिवाइज करून देतो. मला सांगा या ठिकाणी राजांनो, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन द रिलेशन फाइंड आउट करायचं याच्यामध्ये कुणाला नो डाऊट. ओके टॉर्क अँड द कुणाचं मोमेंट ऑफ इनर्शियाचं, म्हणजे सर टॉर्कला आपण टाऊने इंडिकेट करतो आणि मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण आयने इंडिकेट करतो. लगेच पिक्चर असा माइंड मध्ये बसला पाहिजे. ओके जसं मी समजा तुम्हाला म्हणलं असेल तर पाणी म्हणलं की लगेच तुम्हाला काय आठवतं, पाणीच आठवतं ना. आज थोडंच आम्ही पाणी म्हणलं तर तुम्हाला कोठे आठवणार आहे, पाणीच आठवणार आहे ना ऑफकोर्स. मी समजा तुम्हाला दूध म्हणलं तर दूधच आठवणार आहे, मोबाईल म्हणलं मोबाईल आठवणार आहे. तसंच टॉर्क म्हणलं की फिजिक्स मध्ये टाऊ सिम्बॉल आठवायचा आणि मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणलं की आय, म्हणजे टाऊ आणि आय मधलं तुम्हाला रिलेशन फाइंड आउट करायचंय आणि रिलेशन लगेच आठवायचं टाऊ इक्वल्स टू आय अल्फा. रिक्वायर्ड इक्वेशन तुम्हाला फाइंड आउट करायचंय. बघा या ठिकाणी मुनकर आपण डायग्राम बनवलेली आहे. डायग्राम मध्ये आपण चेंजेस काय काय केले, या ठिकाणी अल्फा म्हणजे एक रिजिड बॉडी आहे, ती कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फाने रोटेट होते. त्याच्यानंतर एव्हरी बॉडी इज कन्सिस्ट ऑफ द n नंबर ऑफ पार्टिकल, सर्वांना माहित आहे त्याचं मासेस m1 m2 m3 अप टू द mn आहे आणि त्याचं डिस्टन्स हे जे r1 r2 r3 rn आहे ना, हे काही रेडियस नाहीये, हे काय आहे मग डिस्टन्स आहे. कोणाचं, या पार्टिकलचं. कुठून, फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून या रिस्पेक्टिव्ह पार्टिकलचं जे डिस्टन्स आहे ते आपण r ने इंडिकेट केले. त्याच्यानंतर a1 a2 काय राजांनो, a1 a2 आहे लिनियर ऍक्सेलरेशन. ओके a1 a2 a3 अप टू द an. त्याच्यानंतर आपण काय केलं, सर्वात पहिला आपण फोर्स फाइंड आउट केला. फोर्स का फाइंड आउट करायचा रे, कारण की टॉर्क जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर फोर्स माहित पाहिजे, त्याच्यामुळे आपण फोर्स फाइंड आउट केला. फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मग ए इक्वल्स टू काय असतं, आर अल्फा असतं, पुटअप केलं. त्याच्यानंतर आपण टॉर्क फाइंड आउट केला. टॉर्क म्हणजे काय असतं, यस फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, सो r1 इंटू f1. त्याच्यानंतर व्हॅल्यू पुटअप केल्या, म्हणजे आपण काय केलं, f1 ची वरची व्हॅल्यू खालच्या इक्वेशन मध्ये पुटअप केली. या ठिकाणी r1 हे पहिलं ऍज इट इज, f1 ची व्हॅल्यू m1 r1 अल्फा ऍज इट इज. त्याच्यानंतर हे r1 इंटू r1 असल्यामुळे r1 चा स्क्वेअर झाला. लक्ष आहे ना. हा त्याच्यानंतर सिमिलरली आपण काय केलं राजांनो, सेकंड साठी, थर्ड साठी आणि n साठी आपण फाइंड आउट केली. मग टाऊ 2 फाइंड आउट केला, टाऊ 3 फाइंड आउट केला, टाऊ n फाइंड आउट केला. त्याच्यानंतर टोटल फाइंड आउट करायचंय, सगळ्यांची ऍडिशन केली, अल्फाला कॉमन घेतलं आणि ही जी ब्रॅकेट मध्ये टर्म असते ना, ही दुसरी तिसरी कोण नसते, कोण असते मग, हा विचार करू नका, कोण असतं, अल्फा असते. ओके तुम्ही विचार जे केले ते नाही. ओके सो या ठिकाणी आय अल्फा फॉर्म्युला आलेला आहे. सो टाऊ इक्वल्स टू आय अल्फा. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द रिलेशन बिटवीन द टॉर्क अँड द यस मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. सेकंड मीटिंगला जॉईन करू नका कारण की टाइम झालेला आहे, याच्यानंतर लगेच लेक्चर आहे. येस ओके चला ठीक आहे, उद्या आपला चॅप्टर एंड होईल, एक शेवटचा पार्ट बाकी आहे.